नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय OC&M. मुलांनो, आपलं चौथं प्रकरण चालू आहे व्यवसाय सेवा, बिझनेस सर्व्हिसेस. आजच्या प्रस्तुत पाठामध्ये आपण विम्याचे प्रकार अभ्यासणार आहोत. विम्याचे एकूण 3 प्रकार आहेत. एक जीवन विमा, दुसरा सागरी विमा आणि तिसरा अग्नि विमा होय. तर आज आपण या 3 प्रकारांपैकी जीवन विमा या प्रकाराची सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत. जीवन विमा यालाच आयुर्विमा असं म्हटलं जातं, म्हणजेच लाईफ इन्शुरन्स. हा जो जीवन विमा आहे व्यक्तीच्या जीवनासाठी उतरवलेला विमा असतो. कोणासाठी उतरवलेला असतो? व्यक्तीच्या जीवनासाठी उतरवलेला विमा असतो. मग याच्यामध्ये जी व्यक्ती विमा उतरविते ती म्हणजेच कोण? विमाधारक. आणि व्यक्तीने विमा उतरवल्यानंतर त्या विम्याची रक्कम देण्यासाठी जबाबदार असणारी व्यक्ती किंवा जिच्याकडे ही रक्कम विमाधारक जमा करत असतो ती व्यक्ती म्हणजेच विमा कंपनी किंवा विमा हमीदार या दोघांमध्ये करार होत असतो. काय होत असतो? करार होत असतो. मग त्यालाच काय म्हटलेलं आहे? जीवन विमा. म्हणजे जीवन विमा म्हणजेच विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यामध्ये झालेला करार होय. या कराराअंतर्गत विमाधारक विमा कंपनीला ठराविक रक्कम भरत असतो. मग ती रक्कम विशिष्ट कालावधीसाठीची असते. समजा 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष हा जो कालावधी आहे तो कालावधी संपेपर्यंत विमाधारक काय करत असतो? त्या विम्याची रक्कम भरत असतो. आणि जर कालावधी संपल्यानंतर किंवा त्या कालावधी दरम्यानच जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर जर तो जिवंत असेल कालावधी संपेपर्यंत तर तो कालावधी संपल्यानंतर विम्याची रक्कम त्याला स्वतःला किंवा तो जर मृत झाला तर ती रक्कम त्याच्या वारसदाराला ही विमा कंपनी देणे लागते. म्हणजे तिची ती जबाबदारी आहे. असा हा विमा म्हणजेच जीवन विमा होय. सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये जीवन विमा अतिशय महत्त्वाचा आहे. तसं पाहिलं व्यक्तीचं जर आयुष्य म्हणजे त्याचा जर मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूमुळे घरातील लोकांना ज्या नुकसानीला तोंड द्यावं लागतं ते आपण भरून काढू शकत नाही. म्हणजे त्या व्यक्तीमुळे झालेलं नुकसान भरून काढता येत नाही. परंतु जर आयुर्विमा उतरवलेला असेल तर अशा वेळेस काय करू शकतो आपण की घरातील लोकांना जरी नुकसान भरून काढता येत नसेल तरीसुद्धा आयुर्विमा जर उतरवलेला असेल तर अशा वेळेस घरातील व्यक्ती आर्थिक अडचणींना सहज तोंड देऊ शकतात. तर अशा प्रकारे हा जीवन विमा आहे. आता आपण या जीवन विम्याचे काही महत्त्वाचे प्रकार क्रमाक्रमाने अभ्यासूयात. इथे पहिला प्रकार आहे संपूर्ण जीवन विमा. यालाच होल लाईफ पॉलिसी असं म्हटलं जातं. हा संपूर्ण जीवन विमा म्हणजे नेमकं काय? तर हा जो संपूर्ण जीवन विमा आहे नावाप्रमाणेच संपूर्ण जीवनभर ज्या विम्याची रक्कम भरावी लागते, संपूर्ण आयुष्यभर ज्या विम्याची रक्कम भरावी लागते असा विमा योजना प्रकार आहे. म्हणजेच विमाधारक त्याचं संपूर्ण आयुष्यभर त्या विम्याची रक्कम भरत असतो आणि मृत्यू झाल्यानंतर ती जी काही रक्कम आहे ती कोणाला मिळते? वारसदारास मिळते. कोणाला मिळते? वारसदाराला. म्हणजे जोपर्यंत विमाधारक जिवंत आहे तोपर्यंत त्या विम्याची रक्कम मिळत नाही. तर ती मृत्यू झाल्यानंतर वारसदारास त्या नुकसान भरपाईचे पैसे मिळत असतात. दुसरं महत्त्वाचं, हा संपूर्ण जीवन विमा जो आहे हा विमा प्रकार याचा कालावधी निश्चित नसतो. निश्चित का नसतो? कारण एखादी व्यक्ती किती आयुष्य जगेल हे आपण सांगू शकतो का? नाही. म्हणून या विमा प्रकाराचा जो कालावधी असतो, विम्याचा जो कालावधी असतो तो कसा असतो? निश्चित नसतो. म्हणजे ठराविक असत नाही. व्यक्ती जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत त्याला विम्याचे हप्ते भरावे लागतात आणि मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसदारास भरपाईचे पैसे मिळतात.
आता ही स्थिती असल्यामुळे साहजिकच या जीवन विम्याची रक्कम कशी असते, सामान्यपणे कमी असते. म्हणजे या विमा प्रकारामध्ये सर्वसाधारणपणे विमाधारकाला कमी रकमेचा हप्ता भरावा लागतो. त्यानंतर दुसरा विमा प्रकार आहे एंडोमेंट विमा. याला इंग्रजीमध्ये सुद्धा एंडोमेंट पॉलिसी असंच म्हटलं जातं. आता हा जो एंडोमेंट विमा आहे किंवा एंडोमेंट पॉलिसी आहे, ही पॉलिसी मात्र ह्या पॉलिसीचा जो कालावधी आहे तो निश्चित असतो. मग निश्चित कसं, 5 वर्ष, 10 वर्ष, 15, 20, 25, 30 असं म्हणजे या पॉलिसीचा कालावधी हा ठरलेला असतो. आणि ह्या ज्या विमा प्रकारामध्ये विमाधारक जो काही विमा उतरवत असतो त्या विम्याचा कालावधी संपल्यानंतर त्याच्या विम्याची रक्कम ही विशिष्ट बोनस सहित, म्हणजे त्याची रक्कम पण आणि त्याच्याबरोबर त्याला बोनस पण मिळत असतो. कोणाला? कालावधी संपल्यानंतर विमाधारकाला. आणि जर समजा जर विमाधारकाचाच मृत्यू झाला तर त्याच्या वारसदाराला ही रक्कम बोनस सहित मिळते. लक्षात येते ना की या योजनेअंतर्गत विमाधारकाने पैसे गुंतविल्यानंतर जर कालावधी संपला तर त्याला त्या विमा रकमेबरोबरच म्हणजे ती विम्याची रक्कम आणि अधिक बोनस मिळतो. आणि जर समजा त्याचा ह्या कालावधी दरम्यान जर मृत्यू झाला तर ती विम्याची रक्कम आणि बोनस कोणाला मिळणार आहे? तर त्याच्या वारसदाराला मिळणार आहे. त्यानंतर तिसरा जीवन विम्याचा प्रकार आहे तो म्हणजेच मुदत विमा. यालाच टर्म पॉलिसी असं म्हटलं जातं. या योजनेअंतर्गत सदर ही जी काही योजना आहे टर्म पॉलिसी, तर ही एक विशिष्ट कालावधीची विमा योजना आहे. विशिष्ट कालावधी म्हणजे याचा सुद्धा मर्यादित कालावधी असतो. मग 20 वर्ष, 30 वर्ष, 25 वर्ष किंवा 10 वर्ष हा कालावधी असल्यामुळे याला विशिष्ट कालावधी विमा योजना असं सुद्धा म्हटलं जातं. मग हा मुदत विमा म्हणजे नेमकं काय? तर मुदत विमा म्हणजेच या योजनेअंतर्गत विमेदार म्हणजेच विमाधारक व्यक्ती ठराविक रक्कम ही विमा कंपनीला देत असते आणि त्याचा कालावधी संपेपर्यंत ती रक्कम विमाधारक विमा कंपनीला देत असतो. जर त्या कालावधीच्या दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाला तरच ती रक्कम त्याच्या वारसदाराला मिळते. लक्षात येते ना की जर समजा त्या कालावधी दरम्यान म्हणजे कालावधी ठरलाय, समजा कालावधी जर 20 वर्षांचा असेल आणि 20 वर्षांच्या कालावधीमध्ये जर विमाधारकाचा मृत्यू झाला तरच ती रक्कम त्याच्या वारसदारास मिळते. आणि समजा 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जर विमाधारकाचा मृत्यू झाला नाही तर ती रक्कम विमाधारकाला किंवा त्याच्या वारसदाराला मिळत नाही. म्हणजेच ही जी रक्कम आहे जर मृत्यू झाला तरच त्याचा परतावा मिळतो, अन्यथा मिळत नाही. त्यामुळे या विम्यामध्ये विमा हप्त्याची जी रक्कम आहे ती सर्वात कमी विमा हप्ता असलेली योजना आहे. म्हणजे या योजनेअंतर्गत, कारण जर त्या विमाधारकाचा मृत्यू झाला नाही तर ती पूर्णतः रक्कम वाया जाते, म्हणजे तिचा कोणताही परतावा हा विमाधारकास मिळत नाही. म्हणून या योजनेचा जो विमा हप्ता आहे तो इतर विमा योजनांपेक्षा सर्वात कमी आहे. त्यानंतर पुढील जीवन विम्याचा प्रकार आहे तो म्हणजेच वार्षिक विमा. आता वार्षिक विमा यालाच ॲन्युटी पॉलिसी असं म्हटलं जातं. मग आता ॲन्युटी पॉलिसी म्हणजे काय की ज्यावेळेस विमाधारक एक रक्कम किंवा ठरलेली ठराविक रक्कम हप्त्यामध्ये भरत असतो. काय करत असतो? एक रक्कम किंवा जी रक्कम ठरलेली आहे ती ठराविक हप्त्यांमध्ये भरत असतो आणि तो कालावधी संपल्यानंतर लगेचच त्याने भरलेल्या रकमेतील ठराविक रक्कम त्याला सतत निवृत्ती वेतनाप्रमाणे मिळत असते, म्हणजे ठराविक कालावधीनुसार मिळत असते. थोडक्यात
जर समजा जर त्याला 10 लाख रुपये भरायचे असतील तर अशा वेळेस तो 10 लाख रुपये एक रकमी भरेल किंवा हप्त्यांमध्ये भरेल, पण 10 लाख रुपये त्याला भरायचेच आहेत. मग 10 लाख रुपये समजा तो 5-5 लाख असे 2 हप्ते भरेल किंवा एक रकमी 10 लाख भरेल. अशी रक्कम त्याने जर विमा हप्त्यामध्ये गुंतवली आणि कालावधी संपल्यानंतर समजा त्याचा 10 वर्षाचा कालावधी असेल किंवा 15 वर्षाचा कालावधी असेल किंवा अशी पण योजना असते की 10 वर्ष तुम्ही दरवर्षी 1-1 लाख रुपये भरायचे आणि 15 वर्षानंतर त्या रकमेतील ठराविक रक्कम तुम्हाला सतत मिळत जाते. मग त्या रकमेचा कालावधी समजा 10 वर्षे सतत 1-1 लाख रुपये भरल्यानंतर आपल्या खात्यावरती 10 लाख रुपये जमा होतात आणि ठराविक कालावधी संपल्यानंतर समजा मग अजून 10 वर्षांनी आपल्याला त्या रकमेचे पैसे मिळणार असतील तर मग दरवर्षी 1 लाख रुपये किंवा 5 वर्षानंतर 5 लाख 15 लाख असे काही त्यांचे ठरलेले पैसे आपल्याला परत मिळत असतात. त्यामुळे ही जी योजना आहे ती थोडक्यात निवृत्ती वेतन म्हणजे निवृत्ती योजना जशी असते त्या योजनेप्रमाणे ही विमा पॉलिसी आहे. म्हणजेच यामध्ये विमाधारक ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी एक रकमी किंवा हप्त्यामध्ये तो काय करत असतो, भरत असतो आणि तो कालावधी संपल्यानंतर त्याला संपूर्ण आयुष्यासाठी किंवा ठराविक कालावधीसाठी ती रक्कम पुन्हा परताव्याद्वारे मिळते. त्यानंतर पुढचा विमा प्रकार आहे पैसे परतफेड विमा म्हणजेच मनी बॅक पॉलिसी. आता ही जी मनी बॅक पॉलिसी आहे किंवा पैसे परतफेड विमा योजना आहे, ही योजना म्हणजेच या योजनेअंतर्गत विमाधारक जेवढ्या रकमेचा विमा काढतो म्हणजेच जेवढ्या रकमेचा त्याने विमा काढलेला आहे त्यापैकी ठराविक कालावधीनंतर ठराविक रक्कम ही त्याला मिळतेच. म्हणजेच ठराविक रक्कम विमाधारकास मिळतेच. म्हणजे त्याने जेवढ्या रकमेचा विमा काढलेला आहे तेवढ्या रकमेचा विमा म्हणजे जेवढ्या रकमेचा विमा काढलेला आहे त्या रकमेपैकी जर समजा त्याचा कालावधी संपला तर विमाधारकास ती रक्कम म्हणजे जेवढी रक्कम भरलेली आहे त्यापैकी ठराविक रक्कम ही मिळतेच. म्हणजे इथे पैशाच्या परतफेडीची शाश्वती किंवा खात्री ही विमा योजना देत असते. त्यानंतर पुढील जो विमा प्रकार आहे तो म्हणजेच बालविमा होय. यालाच चाइल्ड इन्शुरन्स असं म्हटलं जातं. आता बालविमा हा नावाप्रमाणेच साहजिकच लहान मुलांसाठी असणारी एक विमा पॉलिसी आहे. ही विमा पॉलिसी काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे की मुलांना भविष्यात जर कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येत असेल तर त्या आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी ही एक योजना आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत मुलांना भविष्यामध्ये विविध कारणांसाठी पैसे लागत असतात. मग त्यांना व्यवसाय करायचा असेल किंवा शिक्षण घ्यायचं असेल तर अशा वेळेस त्यांना कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून ही जी बालविमा योजना आहे ही एक मुलांच्या भविष्यासाठी बचत आणि गुंतवणुकीची योजना आहे. म्हणजे या योजनेमुळे मुलं त्यांची भविष्यातील जी काही स्वप्न आहे ती स्वप्न पूर्ण करू शकतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही जी विमा योजना आहे मुलांचा जन्म झाल्यानंतर या विमा योजनेमध्ये पैसे गुंतवता येऊ शकतात आणि जेव्हा मूल सज्ञान होईल म्हणजेच त्याचे 18 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस या विम्याची रक्कम ही मुलासाठी किंवा त्यांच्या पालकांना त्याच्या शिक्षणासाठी खर्च करता येऊ शकते किंवा तो कालावधी संपल्यानंतर ती रक्कम त्या पालकांना प्राप्त होते. जर समजा हा जो कालावधी आहे या विमा पॉलिसीमध्ये याचा कालावधी संपल्याशिवाय म्हणजे जोपर्यंत ते मूल सज्ञान होत नाही तोपर्यंत त्याचे पालक त्यातून पैसे काढू शकत नाही. परंतु काही विमा कंपन्या मात्र या बाल विम्यामध्ये एक इंटरमिडिएट म्हणजेच मध्यवर्ती ते पैसे काढू शकतात. अशा सुद्धा काही योजना आहेत. त्यानंतर पुढील जीवन विम्याचा प्रकार आहे सेवानिवृत्ती विमा. मग सेवानिवृत्ती विमा त्यालाच रिटायरमेंट प्लॅन असं म्हटलं जातं.
मग आता नाव वाचल्यानंतरच तुम्हाला लक्षात आलं असेल की हा जो विमा प्रकार आहे, जसं सेवानिवृत्त झाल्यानंतर व्यक्तीला जसे पेन्शन त्याला मिळत असते, तशाच प्रकारची थोडक्यात ही एक पॉलिसी आहे. म्हणजेच व्यक्ती काय करते की ठराविक रक्कम ही त्या पॉलिसीमध्ये गुंतवत असते आणि ती गुंतविल्यानंतर त्या विम्याचा कालावधी संपल्यानंतर निवृत्ती वेतनाप्रमाणे त्याला या योजनेअंतर्गत परतावा मिळत असतो. म्हणजे थोडक्यात भविष्य संरक्षित करण्यासाठीची ही एक योजना आहे की भविष्यामध्ये योग्य प्रकारचा परतावा मिळवण्यासाठी या योजनेचा वापर केला जातो. म्हणजेच निवृत्ती झाल्यानंतर लोकांचं जे काही उत्पन्न असतं तर ते थांबलं जातं. म्हणजे त्यांची जी काही मंथली सॅलरी असते, मासिक पगार असतो, तो थांबतो. मग अशा वेळेस त्यांचं उत्पन्नाचं साधन एकदम थांबतं. तर अशा वेळेस त्यांना आर्थिक अडचण येऊ नये यासाठी ही विमा योजना अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर शेवटचा जीवन विम्याचा प्रकार आहे युलिप विमा योजना. आता ही युलिप विमा योजना म्हणजेच युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन ही एक सध्याच्या काळामधील लोकप्रिय विमा योजना आहे. कारण लोकप्रिय का आहे? कारण या योजनेअंतर्गत विमा हा उतरवलाच जातो, पण त्या विम्याबरोबरच जी काही रक्कम गुंतवलेली आहे, विम्यामध्ये जी काही रक्कम भरलेली आहे त्या रकमेपैकी ठराविक भाग हा गुंतवला जातो. मग कुठे गुंतवला जातो? मग तो शेअर्समध्ये असेल किंवा फंड्समध्ये असेल. तर म्हणजे ही जी विमा योजना आहे, तर ही विमा योजना म्हणजेच गुंतवणूकदारांना एक संधी आहे. कारण या योजनेअंतर्गत त्याला विमा तर प्राप्त होतोच, परंतु त्याची रक्कमसुद्धा इतर महत्त्वाच्या किंवा चांगल्या ठिकाणी गुंतवली जाते. अशी ही एक विमा योजना आहे. तर मुलांनो, आपण ह्या विविध विमा प्रकार जे आहेत ते अभ्यासलेले आहेत. हे जीवन विम्याचे प्रकार आहेत. आपण हे प्रकार क्रमाक्रमाने थोडक्यात पाहूयात. संपूर्ण जीवन विमा. संपूर्ण जीवन विमा म्हणजे काय पाहिलेलं आपण? की संपूर्ण जीवनाचा विमा म्हणजे व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला विम्याचे पैसे भरावे लागतात आणि मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसदाराला भरपाईचे पैसे मिळतात. म्हणजे जो विमाधारक आहे त्याला कोणत्याही प्रकारे जिवंत असेपर्यंत या विम्याची रक्कम मिळत नाही. त्यामुळे याचा कालावधी कसा असतो? निश्चित नसतो. कारण एखाद्या व्यक्ती किती आयुष्य जगतो आपण सांगू शकतो का? नाही. म्हणून याचा कालावधी निश्चित नसतो. त्यामुळे सर्वसाधारणपणे याचा हप्ता जो असतो म्हणजे हप्त्याची रक्कम जी असते ती कशी असते? कमी असते. त्यानंतर दुसरं आपण पाहिलं होतं एंडोमेंट विमा. एंडोमेंट विमा याचा मात्र कालावधी कसा असतो? निश्चित असतो. संपूर्ण जीवन विम्याचा अनिश्चित आणि एंडोमेंट विम्याचा निश्चित कालावधी असतो. मग निश्चित म्हणजे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष असा निश्चित कालावधी. मग हा जो कालावधी आहे, हा कालावधी संपल्यानंतर जी काही विम्याची रक्कम आहे ती कोणाला मिळणार आहे? विमाधारकाला. आणि फक्त रक्कम नाही, त्या रकमेबरोबर काय मिळतो? बोनस मिळतो. आणि जर समजा विमाधारकाचा मृत्यू झाला तर ती रक्कम आणि बोनस कोणाला मिळणार आहे? त्याच्या वारसदाराला मिळणार आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे मुदत विमा. ही एक टर्म पॉलिसी आहे. ही सुद्धा एक विशिष्ट कालावधीची विमा योजना आहे. म्हणजे जसं 10 वर्ष, 20 वर्ष अशी योजना, की या योजनेचा जो विमा हप्ता आहे तो सर्वात कमी आहे. मग सर्वात कमी का आहे? कारण या समजा उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने 15 वर्षाचा मुदत विमा प्रकारचा विमा उतरवलेला आहे आणि 15 वर्ष पूर्ण झाली तर त्या विम्याअंतर्गत त्याला काहीही रक्कम मिळत नाही. म्हणजेच 15 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याचा मृत्यू झाला तरच त्याच्या मृत्यूनंतर वारसदाराला विमा रक्कम मिळते. ज्या काही रकमेसाठी समजा त्याने 50 लाखांचा विमा काढलेला असेल तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर ती 50 लाखांची रक्कम म्हणजे त्या कालावधीमध्ये समजा 15 वर्षाच्या कालावधीसाठी त्याने जर विमा काढला असेल तर अशा वेळेस ती रक्कम त्याच्या वारसदाराला मिळते. त्यामुळे हा जो हप्ता आहे या पॉलिसीचा हा सर्वात कमी विमा हप्ता आहे. की
महत्त्वाची जी व्यक्ती आहे किंवा कर्ती व्यक्ती आहे, त्या कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागू नये, त्यासाठी ही जी पॉलिसी आहे अतिशय महत्त्वाची पॉलिसी आहे. त्यानंतर पुढचं आहे वार्षिक विमा, त्यालाच ॲन्युटी पॉलिसी असं म्हटलं जातं, की या अंतर्गत व्यक्ती किंवा विमाधारक एक रकमे म्हणजे ठराविक रक्कम ही एक रकमे किंवा हप्त्यांमध्ये विम्याचा हप्ता भरत असते आणि तो कालावधी संपल्यानंतर संपूर्ण आयुष्यभरासाठी किंवा ठराविक कालावधीसाठी त्याला त्या योजनेतील थोडे थोडे पैसे मिळत जातात. त्यामुळे ही जी योजना आहे ही निवृत्ती वेतन योजनेप्रमाणेच आहे. त्यानंतर पुढची जी आहे ती म्हणजेच 5वी पैसे परतफेड विमा योजना. म्हणजेच यामध्ये विमाधारक जेवढी रक्कम गुंतवत असतो तर तेवढी पूर्णतः रक्कम नाही, परंतु त्यापैकी निश्चित रक्कम त्याला मिळतेच, म्हणून त्याला पैसे परतफेड विमा योजना असं म्हटलेलं आहे, की त्याने जेवढी रक्कम गुंतवलेली आहे त्यापैकी ठराविक रक्कम त्याला ठराविक कालावधीनंतर परत मिळते. आणि जर समजा त्या कालावधी दरम्यान त्याचा मृत्यू झाला, समजा 15 वर्षाची पॉलिसी असेल तर 15 वर्षानंतर त्याला ठराविक रक्कम ही मिळत असते. आणि जर समजा त्याचा मृत्यू झाला तर ती रक्कम कोणाला मिळणार आहे, तर त्याच्या वारसदारांना. त्यानंतर बालविमा हा लहान मुलांसाठीचा असणारा विमा आहे, की शक्यतो मुलांच्या भविष्यासाठी केलेली बचत आणि गुंतवणुकीची एक तरतूद आहे. मूल वयात आल्यानंतर किंवा त्याचं ज्यावेळेस त्याला पुढे शिक्षण घ्यायचं असेल त्यावेळेस त्याला शिक्षणासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये त्यासाठीचा हा एक विमा प्रकार आहे. मूल जन्माला आल्यानंतर लगेचच बालविमा या योजनेअंतर्गत पालक पैसे गुंतवू शकतात आणि तो सज्ञान झाल्यानंतर त्या विम्याची रक्कम त्या पालकांच्या हातात येते. त्यामुळे ते त्यांची मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांच्या शिक्षणासाठी ती रक्कम ते खर्च करू शकतात. म्हणजे जोपर्यंत ते बालक सज्ञान होत नाही तोपर्यंत या योजनेमध्ये गुंतवलेले पैसे हे काढता येत नाहीत. परंतु काही कंपन्या मात्र या बालविमा योजनेअंतर्गत मध्यंतर म्हणजेच ठराविक कालावधी संपल्यानंतर पैसे काढण्यास परवानगी देतात किंवा मुभा देतात. म्हणजे समजा जर 15 वर्षाची पॉलिसी असेल तर 7 वर्षानंतर किंवा 8 वर्षानंतर पालक त्या योजनेतून पैसे काढू शकतात. त्यानंतर 7वा आहे सेवानिवृत्ती विमा. नावाप्रमाणेच तुमच्या लक्षात आलं असेल की ही सेवानिवृत्ती एक म्हणजे व्यक्तीची सेवानिवृत्ती झाल्यानंतर म्हणजे त्याची नोकरी संपल्यानंतर जशी त्याला पेन्शन मिळत असते तशा प्रकारचीच ही एक विमा योजना आहे. म्हणजेच विमा कालावधी संपल्यानंतर या योजनेचा निवृत्ती वेतनाप्रमाणे परतावा मिळत असतो. म्हणजे यामध्ये विमाधारक जी काही रक्कम गुंतवत असतो तर ती गुंतवलेली रक्कम त्यातील ठराविक कालावधी संपल्यानंतर त्याला निवृत्ती वेतनाप्रमाणे या योजनेतील त्यांनी जी काही रक्कम गुंतवलेली आहे त्याचा ठराविक कालावधीनुसार परतावा मिळत असतो. त्यानंतर शेवटची योजना पाहिलेली आपण युलिप विमा योजना. युलिप विमा योजना म्हणजेच युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन. हा जो विमा प्रकार आहे हा सद्यस्थितीमध्ये लोकप्रिय समजला जाणारा विमा प्रकार आहे. यामध्ये म्हणजे लोकप्रिय का समजला जातो, कारण यामध्ये रक्कम गुंतविल्यास विमा तर मिळतोच, म्हणजे विम्याप्रमाणे सुविधा तर मिळतेच, त्याचबरोबर त्यातील काही रक्कम ही शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली जाते. म्हणजेच दोन्ही प्रकारे संधीचा लाभ घेता येत असल्यामुळे ही जी योजना आहे ही लोकप्रिय विमा योजना आहे. मुलांनो, अशा प्रकारे आपण विविध जीवन विम्याचे प्रकार अभ्यासलेले आहेत. तर हे प्रकार अभ्यासल्यानंतर भविष्यात तुम्हाला कोणता योजना प्रकार, कोणती विम्याची योजना चांगली वाटेल किंवा कोणकोणत्या प्रकारचे विमे असतात, कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला जास्त फायदा मिळेल किंवा भविष्यात काही आपल्याला तरतूद करता येत असेल तर त्यासाठी आजच्या लेक्चरचा या जीवन विमा प्रकाराचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. मुलांना अशा प्रकारे आपलं हे लेक्चर संपलं. धन्यवाद.